मुंबई इंडियन्ससाठी हा IPLचा सीझन संपल्यास जमा आहे. कारण की 9 मॅचमधून त्यांनी 2 सामने जिंकले आणि 4 पॉइंट घेऊन ते पॉइंट टेबलवर 9व्या स्थानावर आहे आणि उरलेल्या 5 सामन्यांपैकी 5 सामने जरी त्यांनी जिंकले, तरी त्यांचे 7 विजयासह 14 पॉइंट्स होतील आणि मागच्या 2-3 सीझनपासून आपण बघत आहे, की प्ले-ऑफसाठी टीमला कमीत कमी 8 विजयासह 16 पॉइंट्सची गरज आहे. तर मला वाटत नाही की 7 सामने जरी जिंकले आणि 16 पॉइंट मुंबईचे झाले, तरी ती टीम प्ले-ऑफसाठी क्वालिफाय होऊ शकेल. कारण की वर पॉइंट टेबलच्या ज्या टॉपच्या टीम्स आहेत, त्या खूप पुढे निघून गेल्या आहे. पंजाब झालं, राजस्थान झाला, बंगलोर झालं. तर आता कठीण परिस्थिती मुंबईसमोर आली आहे आणि मला वाटते सीझन ऑलमोस्ट संपला आहे. प्ले-ऑफची आता आशा राहिली नाही आहे कालच्या पराभवानंतर. कालची मॅच पाहिजे तशी धूमधडाक्याची झाली नाही. थोडी बोरिंग झाली. ओव्हरऑल या IPLच्या स्टँडर्डनुसार मुंबईने पहिले बॅटिंग करून 158 धावा केल्या. त्यांची सुरुवात ठीकठाक झाली. विल जॅक्स लवकर आउट झाला, पण त्यानंतर नमनधीर आणि रिकल्टननी बऱ्यापैकी पॉवर प्लेमध्ये पार्टनरशिप केली. पण नंतर रिकल्टननंतर मुंबईच्या ठराविक अंतरावर विकेट्स पडत गेल्या आणि मधल्या षटकामध्ये स्पिनर्सने मुंबईच्या फलंदाजाला हात मोकळे करू दिले नाही आणि डेथ ओव्हरमध्ये CSKच्या फास्ट बॉलरनी त्यांना बांधून ठेवले आणि नमनधीरच्या 57 धावा वगळता कोणत्याच बॅटरला आपला प्रभाव पाडता आला नाही. सूर्या असो, हार्दिक असो. तर याचे श्रेय आपल्याला चेन्नईच्या बॉलर्सला द्यायला हवं. अंशुल कंबोज झाला, नूर अहमद झाला आणि जेमी ओव्हर्टन यांनी अचूक मारा करून मुंबईला 158 धावावर रोखले. त्याचबरोबर मुंबईच्या बॅटरला स्ट्राईक रोटेशन जमले नाही. बाउंड्री रेग्युलर इंटरव्हलमध्ये त्यांना बाउंड्री मिळाली नाही. आपण बघितलं हार्दिक पांड्या कसा स्ट्रगल करत होता आणि ओव्हरऑल मिडल ऑर्डर जे की त्यांचा फ्लॉप होत आहे मागच्या 2-3 सामन्यापासून. सूर्या झाला, हार्दिक स्वतः आणि तिलक पण एक सेंचुरीनंतर तो पुन्हा काही प्रभाव पाडू शकले नाही. तर ह्या सगळ्यांची कंबाईन एफर्ट म्हणून ओव्हरऑल जास्त प्रभाव मुंबई बॅटिंगमध्ये जास्त प्रभाव पाडू शकली नाही कालच्या सामन्यामध्ये. मिडल ऑर्डरमध्ये CSKच्या स्पिनर्सनी मला वाटते चांगली कामगिरी केली. मुंबईला सतत रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट्स घेऊन मोमेंटम प्राप्त होऊ दिलं नाही आणि डेथ ओव्हरमध्ये आपण बघितलेच की एकदम ॲक्युरेसी आणि डिसिप्लिन मारा करत त्यांनी धावसंख्या 158 धावावर रोखली. चेन्नईची बॅटिंग सुरू झाली तेव्हा त्यांनी थोडी सावध सुरुवात केली. आपण बघितलं की संजू सॅमसन लवकरच आउट झाला बुमराच्या पहिल्या ओव्हरमध्ये. पण त्यानंतर आलेला उर्विल पटेल आणि उर्विल पटेल थोडा आक्रमक खेळला. त्याने दोन फोर आणि दोन सिक्स मारून 12 बॉलमध्ये 24 धावा केल्या. पण त्यानंतर आलेला कार्तिक आणि ऋतुराज या दोघांनी सावध खेळी करत चेन्नईला विजयापर्यंत पोहोचवले. मग चेन्नईसाठी महत्त्वाची बाब म्हणजे ऋतुराज गायकवाड एकदा आपल्याला फॉर्ममध्ये परतताना दिसतोय. काल त्याची कॅप्टनशिप पण बऱ्यापैकी चांगली होती आणि ओव्हरऑल चेन्नई हळूहळू का होईना पॉईंट टेबलवर वरती सरकत आहे आणि सगळे प्लेयर्स पण सॅमसंग तर फॉर्ममध्ये होताच, पण बाकीचे प्लेयर्स पण हळूहळू फॉर्ममध्ये येते आणि टीम कॉम्बिनेशन ते बरोबर त्यांचं जशा मॅचेस होत आहे तसं राईट टीम कॉम्बिनेशन पण ते करत आहे. तर मला वाटते चेन्नई टीम एक डार्क हॉर्स ठरेल येणाऱ्या मॅचेसमध्ये. तर ओव्हरऑल जे एल क्लासिको मॅच होती ते अपेक्षेप्रमाणे झाले नाही आणि या IPLमध्ये चेन्नईने दोन्ही मॅचेसमध्ये मुंबईला हरवून आपले वर्चस्व या IPLमध्ये कायम राखले आणि मुंबईची जी कामगिरी होती त्याच्यावर जखमेवर मीठ सोडत कालच्या मॅचमध्ये विजय मिळवून मुंबईला अजूनच गोत्यात ढकलले असं झालंय. तर आता मला वाटत नाही की मुंबई पुन्हा कमबॅक करू शकेल या IPLमध्ये या सीझनमध्ये तरी. आणि CSKसाठी महत्त्वाची चांगली कामगिरी अशी होत आहे की महेंद्र धोनीच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाडची कॅप्टनशिप चांगली निखरून येत आहे आणि त्यांची जी टीम कॉम्बिनेशन आहे ज्या प्लेयर्सवर त्यांनी मागच्या सीझनमध्ये भरोसा टाकला होता, उर्विल पटेल झाला, आयुष मात्रे जो की थोडा इंजर्ड झाला,
तर मला वाटते पुढच्या सीझनमध्ये तो चांगला कमबॅक करेल. सरफराज झाला आणि इंडियन बॉलर्सचे जे त्यांनी फळी निर्माण केली आहे, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, कालचा एक बॉलर घोष. तर चेन्नईसाठी एक चांगली मला वाटते पुढच्या सीझनपासून जरी महेंद्रसिंग धोनी नाही खेळला तरी एक चांगली आशेची किरण आहे. चांगली टीम त्यांची तयार होत आहे. त्याच बाबतीत त्याच विरुद्ध मला वाटते मुंबईच्या टीमला, मुंबईच्या मॅनेजमेंटला थोडीशी विचार करायची गरज आहे, की ते पुढच्या सीझन पासून कोणत्या प्रकारचं क्रिकेट खेळेल, त्यांना कशा प्रकारची टीम पाहिजे, कसे प्लेयर्स पाहिजे, कॅप्टनशिप झाला, मॅनेजमेंट झाला, याबद्दल त्यांना सखोल विचार करायची गरज आहे. आणि फॅन्ससाठी त्यांनी नेक्स्ट सीझनपासून मला वाटते चांगली कामगिरी करून फॅन्सला पुन्हा आनंद साजरा करायची, त्यांना त्यांना चान्स द्यायची गरज आहे. कारण की मागच्या आपण बघितले 2-3 सीझन झाले, ट्रॉफी तर येत नाहीच आहे, पण एव्हरी अल्टरनेट सीझन मुंबई 10व्या पोझिशनवर फिनिश करत आहे. तर एक एक चिंतेची बाब होऊ शकते मुंबई मुंबई फ्रँचायझीसाठी आणि फॅन्ससाठी पण. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. अशाच दर्जेदार मराठी क्रिकेट अनालिसिससाठी लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.